हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे की एमसीसीची काउन्सिलिंग सर्वात पहिले स्टार्ट होत असते. तर एमसीसीने सर्वात पहिले विद्यार्थ्यांसाठी पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूबीडी या कॅन्डिडेटसाठी जे फिजिकली डिसॅबिलिटीजमध्ये येतात, त्या विद्यार्थ्यांसाठी जी ॲडमिशनची प्रोसिजर आहे, ती सर्वात पहिले स्टार्ट होत असते. म्हणजे त्यांची मेडिकल टेस्ट या सगळ्यात अगोदर स्टार्ट होत असते. या कुठे करायच्या असतात, त्यांचं बेंचमार्क काय असतं, कोणतं ॲनेक्स्चर असतं, या सर्वांबद्दल आज डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे डिसॅबिलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे सेंटर्स आहेत, ते कुठे असतात, आपल्याला नेमकी काय प्रोसिजर करायची असते, याबद्दल प्रॉपर डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हू कॅन क्लेम पीडब्ल्यूबीडी रिझर्वेशन? कोण क्लेम करू शकतं? हा सर्वात मोठा प्रश्न असतो. मिनिमम 40% बेंचमार्क डिसॅबिलिटी असायला हवी. कोणतीही डिसॅबिलिटी असू द्या, 40% आसपास जर बेंचमार्क डिसॅबिलिटी असेल, तर तुम्ही क्लेम करू शकता. फंक्शनल असेसमेंट मॅन्डेटरी. फंक्शनल असेसमेंट मॅन्डेटरी असायला हवं, म्हणजे परमनंट असायला हवं, ते रिपेरेबल नसायला हवं. पर्सेंटेज अलॉन विथ इनफ, म्हणजे पर्सेंटेज पण असायला हवी, नीटमध्ये स्कोर पण असायला लागतो आणि त्याचे पर्सेंटेज खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 40% आसपास तुम्हाला पर्सेंटेज असायला हवं. आपण यानंतर बघूया की एक्झॅक्टली मुंबईमध्ये किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, आपण महाराष्ट्रीयन आहोत, महाराष्ट्राबद्दलच आपण विचार करूया. महाराष्ट्रामध्ये नेमके कोणते डिसॅबिलिटी सेंटर्स आहेत, आपल्याला त्या ठिकाणी जाऊन पूर्ण टेस्ट करायच्या असतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये ऑल डिसॅबिलिटीजसाठी 2 सेंटर्स आहेत. जे हॉस्पिटल मुंबई आणि एम्स नागपूर, हे 2 डिसॅबिलिटी सेंटर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत फॉर ऑल डिसॅबिलिटीज, म्हणजे सर्व टाईपच्या डिसॅबिलिटीजसाठी हे 2 सेंटर आहेत. स्पेसिफिक कॅटेगरी, म्हणजे काही कॅटेगरी जर असेल डिसॅबिलिटीच्या, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल लोकोमोटर असेल किंवा हिअरिंग असेल, तर त्यासाठी मुंबईसाठी हे एक आहे अली यावर जुम इन्स्टिट्यूट, म्हणजे हिअरिंगचं इन्स्टिट्यूट आहे हे एक, आणि हे दुसरं आहे एआयपीएमआर. तर ज्याही विद्यार्थ्यांना डिसॅबिलिटीचे सर्टिफिकेट, आता पुढे मी प्रोसिजर सांगणार आहे, जाताना कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, कशा पद्धतीने तिथे अपेंडिक्स पाहिजे किंवा जे आपण म्हणतो त्याला ॲफिडेव्हिट पाहिजे, तर हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहोत. आता हे सेंटरबद्दल माहिती झालं. महाराष्ट्र स्टेट कोटा, 85% स्टेट कोटा मेडिकल असेसमेंट बोर्ड सर्टिफिकेट रिक्वायर्ड आहे. म्हणजे असेसमेंटचं जे सर्टिफिकेट असतं, ते सर्टिफिकेट कंपल्सरी असायला हवं, म्हणजे जे स्टेट कोटाकडून आपल्याला भेटतं. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बघा, जाताना सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जर पीडब्ल्यूडी साठी जर अप्लाय करायचं असेल, तर त्यासाठी जाताना सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे नीट यूजी 2026चं स्कोर कार्ड, परमनंट यूडीआयडी कार्ड, म्हणजे तुमचं जे लायसन्स भेटतं, डिसॅबिलिटीचं जे कार्ड असतं, ते डिसॅबिलिटीचं कार्ड तुमच्यासोबत असायला हवं. सेल्फ सर्टिफिकेशन ॲफिडेव्हिट, म्हणजे तुमचं एक कंपल्सरी एक सेल्फ ॲफिडेव्हिट बनवावं लागेल, की मी कशासाठी हे आहे, फॉर एक्झाम्पल डिसेबल आहे किंवा काय आहे, तर त्याचा पूर्ण फॉर्मॅट आहे, ते पुढे सांगतो मी. डिसॅबिलिटी स्पेसिफिक ॲफिडेव्हिट, कोणती डिसॅबिलिटी आहे त्याचं एक स्पेसिफिक ॲफिडेव्हिट, 2 ॲफिडेव्हिट मॅन्डेटरी बनवावं लागते. नीट स्कोर कार्ड, परमनंट यूडीआयडी कार्ड, सेल्फ सर्टिफिकेशन ॲफिडेव्हिट अँड डिसॅबिलिटी कार्ड, हे 4 डॉक्युमेंट जाताना तुम्हाला मॅन्डेटरी त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता याच्यामध्ये अपेंडिक्स, म्हणजे जे तुम्हाला ॲफिडेव्हिट बनवायचे आहेत, ते कोणते कोणते आहेत ते बघून घ्या. हिअरिंगसाठी अपेंडिक्स नंबर 2, म्हणजे 2 नंबरचा जो फॉर्मॅट आहे, तुम्हाला जर फॉर्मॅट पाहिजे असतील, तर तुम्ही ब्राईट फ्युचरच्या टीमला कॉन्टॅक्ट करा, ती तुम्हाला पूर्ण फॉर्मॅट पण देईल त्या ठिकाणी. अपर लिम्बसाठी जर काही असेल, अपर लिम्बमध्ये काही असेल तुम्हाला डिसॅबिलिटीज, तर अपेंडिक्स नंबर सी. लोअर लिम्बमध्ये काही असेल तर अपेंडिक्स डी. मेंटल इलनेस और एसएलडी, एएसडी अपेंडिक्स ई. व्हिज्युअल डिसॅबिलिटीज मध्ये अपेंडिक्स एफ. या अशा पद्धतीचे पूर्ण अपेंडिक्स बनवावे लागतील. म्हणजे तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट तर बनवावंच लागेल अफिडेव्हिट. त्याबरोबरच जर तुम्हाला जर हिअरिंग मध्ये लॉस असेल, हिअरिंग लॉस जर असेल, तर तुम्हाला ते द्यावं लागेल. अपर लिंब मध्ये, म्हणजे अपर लिंब मध्ये जर तुम्हाला हँड्स किंवा या एरियामध्ये जर असेल, तर तुम्हाला त्याचा अपेंडिक्स सी द्यावं लागतं. लोअर लिंब मध्ये जर असेल, तर अपेंडिक्स डी तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर मेंटल इलनेस किंवा एसएलडी, एएसडी अपेंडिक्स ई तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतं, आणि व्हिज्युअल डिसॅबिलिटीसाठी अपेंडिक्स एफ द्यावं लागतं. सो हे मिनिमम तुम्हाला अफिडेव्हिट बनवून जाताना घेऊनच जावे लागतील, तरच तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं जाणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. असेसमेंट रिझल्ट बघा, आता असेसमेंट रिझल्ट खूप महत्वाचा आहे. म्हणजे मेडिकल बोर्ड डिसिजन, त्या ठिकाणी बोर्ड डिसिजन घेतं की तुम्हाला नेमकं मेडिकल कोर्स कोणता करता येईल, एमबीबीएस करता येईल, बीएमएस करता येईल की बीएचएमएस करता येईल, हे ते बोर्ड डिसाईड करणार आहे. इलिजिबल आहे की नाही, इलिजिबल विथ रिझोनेबल
अकोमोडेशन्स म्हणजे तुम्हाला कोणता कोर्स देता येणार आहे, तुम्हाला ते नक्की सूट होतोय का तो कोर्स, तुम्हाला ते करता येणार आहे का, तर हे बघणं त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडीचं जेही सेंटर्स आहेत ते प्रॉपर डिसिजन घेत असतात. इनिजिबल विथ रिटर्न रिझन, ते तुम्हाला इनइलिजिबलही करू शकता तुमच्या रिटर्न रिझन मध्ये, त्यामुळे तुम्ही काहीही बोलू शकत नाही. कारण तुमच्या डिसॅबिलिटीवरती ते डिसाईड करतील की तुम्हाला कोणता कोर्स घेता येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, अपील ऑप्शन आहे. नॉट सॅटिस्फाईड विथ डिसिजन, त्यांच्या जर डिसिजनला सॅटिस्फाईड नसेल, तुम्ही अपीलही करू शकता. अपील विथ ॲपेटाईट अथॉरिटी, म्हणजे तिथली जी अथॉरिटी आहे त्या ठिकाणी तुम्ही अपीलही करू शकता की नाही आम्ही तुमच्या डिसिजनला आम्ही हे नाहीये, सहमत नाहीये. त्या केसमध्ये तुम्ही अपीलही करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, ते जे टेस्ट करून देतात ते खूप परफेक्ट टेस्ट करून देतात. त्यानंतर फायनल डिसिजन देतात आणि त्यांना दरवर्षीचा अनुभवही असतो, त्यामुळे ते परफेक्ट देत असतात. स्टुडंट ऍक्शन प्लॅन, परमनंट यूडीआयडी कार्ड रेडी करा. तुमचं परमनंट आयडी कार्ड कंपल्सरी असायला हवं. नीट स्कोर कार्ड प्रिंट करून ठेवा. जाताना ऍफिडेव्हिट फिल आणि नोटराईज करा. जे 2 ऍफिडेव्हिट सांगितले ते कंपल्सरी तुम्हाला फिल करायचंय. करेक्ट असेसमेंट सेंटर निवडा. तुम्हाला नागपूरला जायचं की मुंबईला जायचं ते निवडून घ्या. एलिजिबिलिटी सर्टिफिकेट मिळवा. पीडब्ल्यूबीडी सीट्स चॉईस व्हेरीफाईड करा. तुम्हाला कोणत्या सीट्स आहेत त्या ठिकाणी ते बघून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फेक डॉक्युमेंट्स किंवा सीट कॅन्सलेशन लीगल ऍक्शन होऊ शकते. फेक डॉक्युमेंट कोणी प्रोव्हाइड करू नका. ऑलरेडी नोटीसमध्ये क्लिअरली त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रॉपर काही गायडन्स हवा असेल तर ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही ज्या टोल फ्री नंबरवरती कॉल करता त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून आणि प्रॉपर डिटेल्स घेऊ शकता. जे तुम्हाला अपेंडिक्स आहे त्या अपेंडिक्सचे फॉर्मॅट घेऊ शकता. नक्की ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप तुम्हाला कायमच हेल्प करत राहणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत काउन्सिलिंगला पूर्ण जॉईन असू द्या. शेवटपर्यंत ट्राय करा. ऍडमिशन भेटेल न भेटेल दॅट इज अ डिफरंट थिंग, पण आपण शेवटपर्यंत ट्राय करत राहायला हवं. थँक्यू सो मच. आणि अजून नवीन नवीन डिटेल्स येतील. हे तर ऑल इंडियाचं झालं. महाराष्ट्र स्टेटचंही पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये अनाउन्समेंट होईल. फॉर्म फिलिंग चालू होणार आहे. सो सर्वांनी, जेही विद्यार्थी ब्राईट फ्युचरला रजिस्टर्ड आहेत त्या विद्यार्थ्यांनी जो लिंक दिलेली आहे तुमच्या ग्रुपमध्ये, त्या लिंकवरती लवकरात लवकर फॉर्म फिल करावा. म्हणजे तुम्हाला तुमचा फॉर्मचा फॉर्मॅट जो तुम्ही फॉर्म फिल करताय तसाच्या तसा फॉर्म महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलचा भरला जाणार आहे. सो सर्वांनी तो फॉर्म फिल कंपल्सरी करून द्या. थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.